काही म्हणजे काही कामच नाही. नाही, त्यांनी खूप काम केलंय तसं. आज काय सगळ्या त्यांनीच वॉश केलंय, त्यांनी नानांनी है ना. आता अनघाची कार खेळतायत. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन युट्यूब ब्लॉग मध्ये. तर हा दिवाळी स्पेशल ब्लॉग असणार आहे. दिवाळीसाठी घरातली कामं तर सुरूच आहेत, बट भरपूर गोष्टी आहेत ज्या आणखीन पण बाकी आहेत करायच्या. म्हटलं आपण पटपट आता खाली जाऊ आणि बाकी सगळ्यांची मदत करूयात स्वयंपाकामध्ये. तर मी आज जेवढं पॉसिबल होईल तेवढं व्लॉग करते आणि ते तुमच्याबरोबर शेअर करते. पण त्याआधी तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. अनघा, हॅपी दिवाळी म्हण. मी आणि आई मस्त फुलांची रांगोळी काढत होतो. मी आईंना पेटल्स कट करून देत होते आणि आई त्या प्लेस करत जात होत्या. सकाळी आम्ही असंच थोडं डेकोरेशन केलेलं आणि व्हिडिओ शूट केलेला. तर आम्ही सुनांनी सकाळपासून काही कामच नाही केलं. आमच्या सासांनीच सगळं काम केलं, बट बिचारे आमच्या सासा खूप चांगले, आम्हाला कोणीच काही म्हटलं नाही. आणि त्यानंतर आता आमचं दुकान आहे एक याचं कशाचं हार्डवेअर आणि याचं आहे एक शॉप. इकडे आता माझ्या दोन जावा पूजन करायला, काय लक्ष्मीपूजनच म्हणतात ना, लक्ष्मीपूजनच ना, तर लक्ष्मीपूजनला केलंय. इथे मी आणि आई ही फुलांची काढतोय. आमच्या माई इथे बसल्या, बघताय कोण काय करते. नंतर माझ्या सगळ्यात छोट्या सासू त्या पण झाडून घेत होत्या सगळं, आणि मोठ्या सासू किचन मध्ये आहे. तर सगळ्यांची अशी वेगवेगळी ड्युटी लागलेली आहे. आहोत भरपूर जणी आम्ही, बट कामं खूप जास्त आहे. कारण का सगळ्यांचं काहीतरी कामं सुरूच आहे सगळ्यांचे. तर असंच दिवसभर सकाळपासून काहीतरी सुरूच आहे. नैवेद्य बनवले त्यांनी. त्यानंतर आता परत काय करायचं आहे आपल्याला. आता पुन्हा तुळशीजवळ रांगोळी राहिली, बाहेर गेटकडे रांगोळी राहिली एक. त्या 2 रांगोळ्या घ्याव्या लागतील आपल्याला. तुळशीपासनं याच्यापर्यंत पावलं घ्यावं लागतील, गोचे गोपद, आणि ते त्याच्यावर हळदी कुंकू वगैरे टाकावं लागेल. तर आमचं आणखीन भरपूर काम बाकी आहे ना, आणखीन तसं काम बाकी आहे. नैवेद्याची वगैरे कामं झालेली आहेत ऑलमोस्ट. आता डेकोरेशन, साड्या, मेकअप ह्या सुनबायांचं राहिलेलं आहे. त्याला खूप वेळ लागतो. तर आता आम्ही पटपट आवरून घेतो सगळं, बघूया. आणि मेकअपला खूप वेळ लागतो बरं का. सकाळी पण यांनी अख्खे 12 वाजवले. रांगोळी घातल्या आणि उठणे लावले. 12 वाजले खरंच. तोपर्यंत आम्ही ऑलमोस्ट कपडे, भांडी, स्वयंपाक सगळं केलं होतं. येणाऱ्या जाणाऱ्यांना चहा वगैरे, आमच्याकडे येणारे पण भरपूर असतात. विकास हे बघा, काही म्हणजे काही कामच नाही. नाही, त्यांनी खूप काम केलंय तसं. आज काय सगळ्या त्यांनीच वॉश केलंय, त्यांनी नानांनी है ना. आता अनघाची कार खेळतायत. आणि आम्ही हे पण असं डेकोरेशन करून घेतले. आता हे माहित नाही किती वेळ टिकेल, बट हे केलंय आम्ही. विकासकडे कार वॉशिंगची ड्युटी होती आणि इथे तेच आमची कार वॉश करत होते. याआधीही त्यांनी 2 कार वॉश करून त्यांची ऑलरेडी झाल्या होत्या. आता त्यांची ही कार वॉशिंग चालू होती. आमचं इथलं पण सगळं प्रिपरेशन झालं आहे. आईने आणि वैष्णवीने करून घेतलंय सगळं. आणखीन यात आता संध्याकाळी दिवे लावतील. त्यानंतर बाकी पण येईल इथे नैवेद्य आणि ते. हे आमचं देवघर आहे. आई आणि काकू इथे बाहेर एंट्रीच्या तिथली रांगोळी काढत होत्या आणि त्या खूप छान रांगोळी काढतात. मला तर काही एवढी छान जमत नाही. संध्याकाळी छान असं आवरून आम्ही सगळे स्कूलकडे निघालो होतो. तिथे देखील प्रत्येक वर्षी लक्ष्मीपूजन होतं, तर त्यासाठीच आम्ही स्कूलमध्ये जात होतो. तर आम्ही आता आलोय आमच्या स्कूलमध्ये, आमच्या शाळेमध्ये. ऍक्च्युली हे शाळा आणि हॉस्टेल असं आहे. तर इथे लक्ष्मीपूजनासाठी आम्ही आलेलो आहोत. आमचे काका आणि काकू, भूषण, मी, विकास आणि आमची छोटीशी अनघा, आम्ही सगळे आलो आहोत. तिथे काकू आता झाडताय, पुसताय. म्हटलं तोपर्यंत आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. घरी ऑलमोस्ट सगळं आवरून झालं होतं. आता लास्टची कामं झाली होती. जसं मी आधी सांगितलं की आमची काही घरी जास्त मदत झाली नाही. केलं तसं काम भरपूर, बट एवढी पण नाही झालं. यांनी केलं. तू काय ते शूट नसेल केलं, आय एम नॉट शुअर. आम्ही सगळं काही शूट नाही करता आलं, कारण काही गोष्टी असं नाही करता आलं शूट, कारण लक्षात नाही राहिलं तिथे वेळेवर. बट आता असं आम्ही छान रेडी झालोय. छान दिसते. ही टोपी कशी दिसते? मस्त एकदम. आणि मी तर
ऍज ऑलवेज छान दिसतेस. हो ना. तर आम्ही छान असं रेडी झालो आहोत. मी ही माझ्या सासूंची साडी घातली. आम्ही तिघी जावांनी सेम कलरची साडी घातली आहे. तर आमच्या 3 सासांच्या साड्या आम्ही घातल्या आहेत ह्या. हो का? हा सेम आईच्या त्यांच्या आहेत ह्या. ठीक आहे चला, तर मग आपण पटकन इथे लक्ष्मीपूजन करूयात आणि मग घरचं जे पूजन आहे ते आम्ही तुम्हाला दाखवतो. हा, आमची स्कूल बंद आहे, हे हॉस्टेल आहे. हा, म्हणजे दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या त्यामुळं सगळे जे स्टुडंट्स आहेत ते घरी गेलेले आहेत. सो पूर्ण कोणी नाही, ऍक्टिव्हिटीज किंवा स्टडी पॉइंट ऑफ व्ह्यू इथे स्टडी करतात मुलं. तर मी दाखवते. तिकडे ते प्रिन्सिपलचं ऑफिस आहे, आमचे नाना बसतात तिकडे. त्यानंतर इथे हे ऑडिटोरियम आहे, ओपन ऑडिटोरियम. ओके. आणि इकडे हे रूम्स आहेत, वरती पण रूम्स आहेत आणि याच्या मागे स्कूल आहे. हा. नाना इथे नानांचं काम करत होते तोपर्यंत मी आणि काकूंनी पूजा मांडायला सुरुवात केली. आता स्कूलवर पूजेसाठी मी फर्स्ट टाइम आलेली, तर काकू जसं सांगतील तशी मी पूजा मांडत जात होते. छोटीशी छान अशी सिंपल आम्ही इथे पटकन पूजा मांडलेली, कारण इथली पूजा करून आम्हाला घरीही लक्ष्मीपूजनाला जायचं होतं. पूजा मांडून झाल्यानंतर आम्ही छान इथे आरती केली आणि त्यानंतर घरी जाण्यास निघालो. साडे 6 वाजले आहे. आमची इथली पूजा पण झाली आहे. आता आम्ही स्कूलवरची झाली आहे पूजा. आता घरी जाऊन घरची पूजा करतो. आणि लाईट पण इथली माहित नाही काय नानांनी बंद केलं वाटतं तिकडे. चलो आम्ही निघतोय आता घरी. आता घरचं लक्ष्मीपूजन करूयात. घरी आलो तोपर्यंत घरची सगळी तयारी कंप्लीट झाली होती. लक्ष्मीचे पावलं देखील बाहेरून घरात आले होते. त्यानंतर इथली रांगोळी, दिवे सगळे रेडी होतं. आता आम्ही घरी आलोय. जेवढ्या काही गाड्या घरी आहेत त्या सगळ्यांची पूजा आता करायची आहे. सगळी लगबग चालू आहे. मी तुम्हाला दाखवतो. आता सगळ्या गाड्या आम्ही इथे व्यवस्थित लावल्यात. आमची खूप मोठी जॉईंट फॅमिली आहे आणि खरंच खूप छान वाटतं. सगळे एकत्र आले की छान सगळे मिळून प्रेमाने एकत्र राहतात. आणि इथे 15 दिवस आम्ही होतो, बट ते 15 दिवस कसे गेले हे आम्हाला समजलंच नाही. त्यानंतर आम्ही इथे सगळ्यांनी मस्त गाड्यांची पूजा केली, सगळ्यांचे फोटो सेशन्स झाले. सगळे एकत्र असतात त्यामुळे गावाकडचा सण खूप छान सेलिब्रेट होतो आणि छान छान मेमरीजही बनतात. पूजेआधी शेवटची जी पण छोटी मोठी कामं असतात ती सगळी झाली होती. छान अशी पूजा इथे मांडण्यात आली होती. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी आरती घेतली आणि छान असं लक्ष्मीपूजन संपन्न झालं. विजय, काय म्हणणं तुझं? काय नाही, आवडतात का नाही पटकन? काय आकार दिसत नाही. कितीही फोटोज झाले तरी ते कमीच वाटतात. आणि इथे तेच चालू होतं सगळ्यांचं. माझा फोटो घे, ह्या अँगलने घे, त्या अँगलने घे, असं करत करत खूप वेळ गेला आमचा. या दोघांची इकडे वेगळीच मस्ती सुरू होती. हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतोय. तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, तुमच्या फ्रेंड सर्कलपर्यंत शेअर करा. आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स पण करा व्हिडिओ खाली. तर भेटू आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.